नमस्कार मित्रांनो, राज्यभरात ठिकठिकाणी धुवांधार पाऊस सुरू आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यानंतर अखेर वरुणराजा प्रसन्न झाला आहे. राज्यभरात मान्सूनला जबरदस्त सुरुवात झाली असून अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजासुद्धा सुखावला आहे. अनेक गावात पेरणीला सुरुवात झाली आहे. एकीकडे पावसाच्या येण्याने सर्वत्र आनंद झाला आहे, तर दुसरीकडे पावसाळ्यात कोसळणाऱ्या विजेमुळे दुर्घटना घडत असल्याचे काही वृत्त समोर आले आहे. पावसाळ्यात वीज कोसळणे ही नैसर्गिक घटना असली तरीही यामध्ये वित्तहानीच नव्हे तर जीवितहानी देखील होऊ शकते. दरवर्षी मान्सून सुरू झाला की अनेक भागामध्ये वीज कोसळण्याच्या घटना घडतात. आकाशात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट होऊ लागला की आपोआपच मन चलबिचल होऊ लागतं. कारण वीज कोसळल्याने प्रत्येक वर्षी कोणाचा ना कोणाचा जीव गेल्याचे वृत्त आपल्या कानावर येत असते. आकाशातून कोसळणाऱ्या विजेच्या ताकदीचा अंदाज लावणे जरा अवघडच, कारण ही वीज क्षणात राख रांगोळी करण्याचे सामर्थ्य ठेवते. तुम्हाला माहिती आहे का, ही वीज कशी तयार होते? ती जेव्हा कोसळते तेव्हा आपण आपला बचाव कसा करू शकतो? तर चला याविषयी अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया की वीज कोसळते आणि या विजेपासून आपण कशा पद्धतीने स्वतःचं संरक्षण करू शकतो. तर मित्रांनो, जेव्हा आकाशात थंड आणि उष्ण हवा एकत्र येताना हवा जसजशी वर जाऊ लागते तसतशी आणखीनच थंड होते. काही वेळात तिचे बर्फाच्या लहान लहान कणामध्ये रूपांतर होते. हे कण एकमेकावर आपटतात आणि हवेत तरंगायला लागतात. या कणाचे घर्षण झाल्याने त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक चार्ज डिफरन्स तयार होतो आणि आपल्याला वीज कडकडताना दिसते. आकाशात लख्ख चमकणाऱ्या विजेचे मोजमाप करता येत नाही, मात्र ही वीज लाखो मेगावॅटची असते. आकाशात आधी विजेचा लखलखाट दिसतो आणि त्यानंतर आवाज ऐकू येतो. याचे कारण म्हणजे प्रकाशाचा वेग हा आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असतो. आता सर्वात महत्त्वाचं, ही वीज जर चमकत असेल तर आपण स्वतःचा बचाव हा त्यापासून कसा करू शकतो? अतिशय महत्त्वाचे उपाय या ठिकाणी आहेत. तर सगळ्यात नंबर 1चा उपाय आहे बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जोरदार पाऊस आला किंवा ढगांचा गडगडाट सुरू झाला की त्या ठिकाणी हमखास वीज कडकणार हे लक्षात घ्या. घरातून बाहेर पडायचे असेल तर आधी हवामान विभागाचा अंदाज पहा. घराबाहेर डोकावून आकाशात काळे ढग किंवा वीज कडकडताना दिसत असतील तर घराबाहेर पडणे टाळा. जर तुम्ही घराबाहेर असाल आणि आकाशात वीज कडकडण्याची चिन्ह दिसू लागली तर त्वरित एखाद्या इमारतीत शिरा किंवा थेट घर गाठा. मात्र कोणत्याही झाडाखाली वा गुरांच्या गोठ्यात थांबू नका. अशा ठिकाणी वीज आकर्षित होण्याची शक्यता असते. तसेच जर आभाळात वीज कडकू लागली तर सगळ्यात आधी विजेच्या उपकरणापासून लांब राहा. शिवाय नळाचे कुठलेही काम करू नका आणि दार खिडक्यापासून अंतर ठेवा. वीज चमकताना दिसली तर लोखंड किंवा पितळाच्या वस्तूपासून लगेच लांब व्हा, कारण लोखंडाकडे वीज आकर्षित होते. वीज चमकताना पाण्यातही जाऊ नका. जर तुम्ही पोहत असाल तर ताबडतोब पाण्याबाहेर या. शिवाय इलेक्ट्रॉनिक तारा उपकरणापासून लांब राहा. सगळ्यात आधी अंग कोरडे करा. बाहेर वीज चमकत असेल आणि विजेचा गडगडाट होत असेल तर सगळ्यात आधी घरातील विद्युत उपकरणे बंद करा, जसे की TV, AC, फ्रीज. तसेच या उपकरणाचे प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. तर मित्रांनो, सध्या खूप जोराचा पाऊस आणि विजाचा कडकडाट हा दिसत आहे. तुम्ही जर बाहेर असाल किंवा घरी असाल तर अशा पद्धतीने विजेपासून स्वतःचा बचाव हा करू शकता. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.